जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आत्ता आपण लोणाळा आणि खंडाळा घाट पार केलेलो आहे. मनोज दादा जरांगे पाटील आमच्या पाठीमागं 10 किलोमीटर अंतराच्या पाठीमागं आहे. आम्ही थोडं थांबलो होतो. तर दादाचा ताफा आता डीजे रॉकच्या मॅसेजवरनं मला कळाला. ते लोणाळ्याच्या थोडेसे पुढे सरकलेले. तर बांधवांनो, हा ऐतिहासिक विजयासाठी आपल्याला साक्षीदार जर व्हायचं असेल तर मुंबईकडे आपल्याला कूच करावीच लागेल. आज संध्याकाळी काही भरपूर बांधव निघाले, पण येताना आपल्या सोयीनुसार यायचं आहे आणि शांतता, शिस्त, प्रिय, कायदा, कानून याचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि लोणाळाचं आज अनुभव आम्ही आज घेतला. लोणाळा हा पावसाळ्यामध्ये का प्रसिद्ध आहे? समोर एक 5 फुटापर्यंत गाडी दिसत नव्हती. एवढा पाऊस होता, एवढा निसर्गाचं दैवच म्हणावं लागेल. निसर्गाचं दैव नाही, आपलं दैव म्हणावं लागेल. किंवा या हिशोबानं आपल्याला जर हे करायचं असेल, हा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपल्याला उद्या ऐतिहासिक विजयाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावंच लागेल. समजा आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्ती गौरी पूजन हे नियमित सण असतो. ते पूजन करून जर आपले मराठा बांधव मुंबईकडे कूच केले तरी चालते. ह्या विजयाच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी पुन्हा होणार नाही. सरकार एवढं घाबरलं आहे. मराठ्यांचा ताफा, मराठ्यांचं बळ, मराठ्यांची चिकाटी, जेवढं मराठे आपल्या स्वजातीसाठी लढतात तेवढेच दुसऱ्या पण जातीसाठी लढतात. आत्तापर्यंत मराठा समाजाने कधीही जातीभेद केला नाही. आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर शिस्त, कायदा, कानून हे पाळूनच आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा. एवढ्या मोठ्या संख्येने मनोज दादा जरांगे पाटील आहेत. आणखीनही खंडाळ्याच्या पुढे सरकलेले नाहीत. त्यासाठी सांगतोय बांधवांनो, एवढे पातळीवरती आपले बांधव आपल्या पाठीमागे आहेत. त्यासाठी